नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आज सकाळी अशी डोळे चोळत जी आहे ती आमची सकाळ झाली. उठायची बिलकुल इच्छा होत नव्हती. मग सकाळी योगीतसोबत अंथरुणातच खेळली थोडा वेळ. त्यानंतर मग बाहेर गेली, झाडांना वगैरे बघितलं आणि असं खूप छान वाटत होतं सकाळी. नंतर मी स्वतःलाच बघत होते की मी हे काय घातलं म्हणून. म्हणजे याच्या खालचा पॅन्ट आहे माझ्याजवळ पिंक कलरचा नाईटीचा, पण मी तो घातला नाही कारण असं वेगळं वेगळं घालायला मला आवडतं. जसं माझं आणि माझ्या नवऱ्याचं कॉम्बिनेशन आहे तसं हे विरुद्ध कॉम्बिनेशन मी घातलं होतं. असो, त्यानंतर दूध घेतलं, ते कट करून घेतलं आणि हैदराबादमध्ये जे आहे दुधाला पाल असं म्हणतात. दूध कोरं नाही तापवायचं म्हणून त्यात थोडंसं पाणी घातलं आणि ते आधी तापवून घेतलं. आणि ह्या फ्लॅट बांधणाऱ्याला मला एक प्रश्न विचारायचा आहे की किचन एवढं छोटं का देतात? म्हणजे त्याच्यात फ्रीजसुद्धा मावत नाही आणि किचन एका साईडला आणि माझा फ्रीज एका साईडला. तर किचन ते फ्रीज जे आहे माझ्या दिवसातून कित्येक चक्रा होतं हे मी विचार पण करू शकत नाही. त्यानंतर युगी तिथे जेम्स खात होता तर त्यांनी मला एकच जेम्स दिली आणि बाकी एवढ्या फास्ट खाऊन घेतल्या आणि म्हणत होता की तू मागशील ना, म्हणून मी पट्टपट्ट जे आहे त्या फिनिश करून दिल्या. तर याचे आपले वेगळेच उद्योग सुरू असतात. यांनी बेडमध्ये आज काहीतरी सामान ठेवलं आणि त्याच्यासाठी हे मॅट्रेस जे आहे ते मी उचललं होतं, तर यांनी मला परत ठेवूच दिलं नाही आणि याच्यावरच खेळायला लागला आणि म्हटलं एवढा मोठी जी आहे ती माझी स्लाईड आहे आणि मी आज याच्यावरच खेळेल. तर मी पण राहू दिलं की जाऊ दे, तो बिझी आहे, तो खेळत आहे, म्हणून मग मी पण सोडून दिलं आणि किचनमध्ये आली माझे कामं करायला. इथे आल्यावर मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तेवढ्यातच माझा नवरा मला म्हणतो की मला काहीतरी खायचं आहे, काहीतरी बनवून दे. मग आता काय बनवून देऊ म्हटलं, तर मग त्यांनीच मला म्हटलं की मला भजी खायची आहे तर भजी बनवून दे. तर मग त्याच्यासाठी जे आहे एक पूर्ण कांदा घेतला, मोठा कांदा, आणि तो छान उभा कापून घेतला. आणि मला आज खेकडे भजे बनवायचे होते, एकदम गिलेवाले नाही. तर आधी कांदा कापून घेतला, त्याला एका बाउलमध्ये टाकलं, वरून मीठ टाकलं आणि त्याला 5-10 मिनटं रेस्टवर ठेवलं. आणि त्याच्यानंतर जसं आपण भजी करतो तसंच त्यामध्ये सगळं टाकलं, ड्राय मसाले, कांदा, बेसन आणि थोडंसं मी जे तांदळाचं पीठ होतं माझ्याकडे ते टाकलं. बाकी ओवा, तीळ, सांबार टाकून दिला, वरतून कढीपत्ता टाकला आणि असं सगळं छान ड्राय आधी मिक्स करून घेतलं. हे ड्रायच तसं मिक्स होतं हातानेच तुमच्या, पण जरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता. तशी तर गरज पडत नाही पाण्याची, कारण आपण आधी मीठ टाकलेलं असतं तर त्या मिठाला जे आहे पाणी सुटतं, तर त्या पाण्यामध्ये जो आहे कांदा भिजून जातो. पर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. आणि एकाच कांद्याची भरपूर सारी भजी झाली आणि इथे मस्त मी काढत होती भजी आणि इथे पटपट जे आहे ते फास्ट संपत होतं. काढलं, पहिलं लवकरच संपलं. युगीतनी पण सुरुवात केली, त्याला पण छान आवडले. दुसऱ्यांदा काढलं तेव्हा पण मग पूर्ण संपून घेतलं आणि एक शेवटचा काढला. आता तो मी म्हटलं आता मी तो तुम्हाला देणार नाही, आता मी तो माझ्यासाठी ठेवेल. एका साईडला इकडे माझी भाजी पण शिजत होती, तर सोबत तिला पण मी बघून घेत होती. आणि एका कांद्यामध्ये जे आहे ते भरपूर सारी भजी झाली माझी आणि मी पण ती खाऊन घेतली आणि खूप टेस्टी झाली होती आणि बघा ही खरंच खेकड्यासारखी दिसत आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. ओके, बाय.